आधी प्रथम मी वांगी धुवून कापली उभी, मग बटाटे सोलून ते पाण्यातून धुवून काढले आणि गरम तेलाची फोडणी केली. त्याच्यामध्ये राई जिऱ्याची फोडणी केली आणि थोडं स्लाइस ते लाल होईपर्यंत बटाटे असे परतून घेतले. एक 2-3 मिनटं हे झाकण लावून बटाटे चांगले परतल्यानंतर मी जर 2-3 मिनटांनी बघितले, जरा असं लालसर त्याला रंग आला छान. तोपर्यंत मी यामध्ये अद्रक लसूण पेस्ट वाटप, म्हणजे आपला गोडा मसाला असतो तो, दही, हळद, मीठ, मसाला आणि कस्तुरी मेथी हे सगळं मिश्रण तयार करून ठेवलं. हे मी कालवलं. नंतर हे कालवल्यानंतर एक छानसा फ्लेवर तयार होतो मसाल्याचा आणि तोपर्यंत हे रेड झालेलंच असतं, चांगलं परतलेलं असतं. मग मी हा सगळा कोळा आहे सगळा तो ह्याच्यामध्ये टाकला मसाल्याचा, चांगला परतायचा आणि वास सुगंध वाटे सुंदर सुगंध येते. हा सगळा ह्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला, आपलं वाटप गोड्या मसाल्याचं, अद्रक लसूण पेस्ट आहे, दही आहे, कस्तुरी मेथी आहे, मीठ आहे, हे सगळं मिक्स करून मी ह्याच्यामध्ये जेव्हा बटाटे लालसर होतात जरासे फ्राय टाकले आणि एक 2-3 मिनटं हे हलवायचं. ते चांगलं व्यवस्थित एकजीव झालं की ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटं मी हलवून घेते. असं व्यवस्थित सगळा मसाला सगळा लागला पाहिजे वांग्याला आणि बटाट्याला. असा व्यवस्थित बटाट्याला मसाला सगळा लागला की 1-2 मिनटं मी त्याला व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवलं मसाल्यासाठी. आता बाकी तर बटाटा हे तर झालं, बटाटा आणि वांगं. आता 2 मिनटं मी असंच ठेवणार. 2 मिनटं झाल्यानंतर त्याला व्यवस्थित तेल असं नंतर येणार सुटेल आणि मग कोथिंबीर पेरायची की हा पदार्थ तयार होतो. आता व्यवस्थित त्याला चांगलं परतून घ्या. मसाला परतला पाहिजे. ऑलरेडी वांगी आणि बटाटे तर चांगले परतून झालेलेच आहेत, चांगले व्यवस्थित लालसर भाजले गेले. हा मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थित एकजीव झाला की 2 मिनटं जरासं असं ठेवा. चांगलं व्यवस्थित 2 मिनटं हे चांगलं एकजीव झालं की त्याच्यामध्ये फक्त कोथिंबीर पेरायची की ही डिश तयार. एक नवीन डिश आहे वांग बटाट्याची. तुम्ही ट्राय करून बघा, नक्कीच सगळ्यांना आवडेल. 2 मिनटं व्यवस्थित झाल्यावर झाकण ठेवून झाल्यानंतर उघडून बघायचं आणि नंतर व्यवस्थित ही अशी कोथिंबीर त्याच्यावर पेरायची की झाली आपली डिश तयार खायला. चला.
टाक ना.